विलास टक्के या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो यांनी खुर्चीचा मान राखायचं. नमस्कार. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवछत्रपती महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्रातील तुमची आमची सर्वांची लाडकी ही मुंबई आणि आज या ठिकाणी कोपरगाव डोंबिवली पश्चिम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 65 यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम आज या ठिकाणी अतिशय आनंदाने पार पडतोय. आणि त्यानिमित्ताने आज या ठिकाणी 2020 डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. या सामन्यासाठी आम्हा 2 बुवांची निवड करण्यात आली. थोडी लेवल द्या ना. प्रथमतः मी स्वतः चंद्रकांत अनंत जाधव ओम साईलीला प्रासादिक भजन मंडळ भांडूप मुंबई आज आम्हाला पखवाज वादक म्हणून जे साथ करतात ते सन्माननीय या कोकणातील सुप्रसिद्ध पखवाज वादक रॉकस्टार सन्माननीय अंकितजी शिंदे आणि आज आम्हाला तबला वादक म्हणून जे साथ करतायत ते मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आमचे परम मित्र सन्माननीय साहिल लाल आणि आमचे सर्व सहकारी मंडळी. आज आमच्या जोडीला जे बुवा लाभलेले आहेत ते आमच्या कोकणातील आणि रायगड तालुक्यातील एक प्रसिद्ध कलावंत रायगड भूषण सन्माननीय श्री संतोषजी शेतकर बुवा आणि त्यांना पखवाज वादक म्हणून जे साथ करतायत ते या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पखवाज वादक त्यांचे असंख्य शिक्षकगण या संपूर्ण महाराष्ट्रावर आज शिकत आहेत घडत आहेत असे आमचे सन्माननीय मार्गदर्शक श्री दादा परब व तबला वादक कुमार प्रणव परब आणि बुवांची सर्व सहकारी मंडळी. आम्हा दोन्ही बुवांच्या वतीनं आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 65 यांचे सरचिटणीस सन्माननीय श्री पवन पाटील साहेब तसेच महिला मोर्चा सरचिटणीस डोंबिवली पश्चिम सौ ज्योती पवन पाटील यांचे मनापासून आभार मानतो.
या ठिकाणी आम्हाला आमंत्रित करून आम्हाला या ठिकाणी भजन करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल. त्याचप्रमाणे या बारीसाठी ज्यांनी आमच्याशी संपर्क साधला ते या नगरातील सुप्रसिद्ध भजनकार सन्माननीय शैलेशजी परब यांचे देखील मनापासून आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित या पंचक्रोशीतील अनेक नामवंत कलाकार उपस्थित आहेत, ज्यांची नावं कळली, ज्यांची समजली त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी घेतोय. सन्माननीय आमचे गुरुबंधू दीपकजी सुरेबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून आभार मानतोय. या ठिकाणी अमोल राणेबुवा उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय. प्रशांत गायकवाड बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून आभार मानतोय. या ठिकाणी सुप्रसिद्ध तबलावादक पखवाजवादक सन्माननीय आमचे समीर सुरवेस या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय. या ठिकाणी लोकसेवा समिती अध्यक्ष सन्माननीय बाळा परब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी मगाशी बसले होते बुवांच्या बाजूला, ते मालाडवरून या ठिकाणी आलेले, प्रत्येक कुठेही भजन असेल त्या ठिकाणी नक्कीच उपस्थित असणारे सन्माननीय नंदूजी नाईक यांचे देखील मनापासून आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय दादा परब यांचे शिष्यगण हे परिवार या ठिकाणी आलेले आहेत, त्या सर्वांचं देखील मनापासून आभार मानतोय. मिलिंद मालकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी युट्यूबर उपस्थित आहेत अप्पा सावंत, त्यांचे मनापासून आभार मानतोय. दुसरे युट्यूबर उपस्थित आहेत संतोषजी सुकाळी, यांचे देखील मनापासून आभार मानतोय. त्याचप्रमाणे आमचे परममित्र दिवा शहरामध्ये सुप्रसिद्ध भजनकार सन्माननीय उमेशजी घोकळे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी या विभागातील आणि आमच्या कोकणातील सुप्रसिद्ध असे स्वामी भक्त सन्माननीय बाळू वांगणकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे परममित्र तबलावादक साहिल आंबेडकर उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून आभार मानतोय. आमचे गुरुबंधू अनंत सधडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय. याचप्रमाणे या ठिकाणी संदीप पालव उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय. त्याचप्रमाणे कदम बुवांना या ठिकाणी तबलावादक करणारे ढोके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून आभार मानतोय. आमचे दादा परब बुवा यांचे बंधू रामचंद्र परब बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय. आणि आमचे भाऊजी विलास टक्के या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय. या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आहे परंतु कोणाचं नाव घेतलं गेलं नाहीये, तर कदाचित ते माझ्यापर्यंत पोहोचलं नसेल म्हणून घेतलं गेलं नाहीये, तर त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय. या ठिकाणी उपस्थित असणारे या विभागातील पखवाजवादक असतील, तबलावादक असतील, भजन गायक असतील, भजन मंडळी कोरस मधले असतील किंवा नाट्य कलाकार असतील, इतर क्षेत्रातील कोणतेही कलाकार या ठिकाणी उपस्थित असतील, त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय. तसेच रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून माझे ग्रामदैवत श्री अकाली ब्राह्मण, माझे कुलदैवत आई जोगेश्वरी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन भारत भूमीचे संरक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना सलाम करू. महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मोठी जन्माला घालून चांगल्या संस्काराचं बाळकडू पाजणाऱ्या माझ्या आई वडिलांना नमस्कार करून माझे गुरुवर्य सन्माननीय भजन सम्राट भगवानजी लोकरे बुवा, कृष्णाजी देशमुख बुवा यांना देखील मानवंदना करून या ठिकाणी डबलवारीच्या या दुसऱ्या पर्वास सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, इथे नाही ते गावात. हॅलो,
थोडी लेवल दे ना बाबा. हॅलो. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय पवनजी पाटील साहेब व सौ ज्योती पाटील ताई यांचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो. या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित करून अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि बुवांनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी सुरुवात बुवांकडून या ठिकाणी झालेली आहे. अतिशय भक्तिमय अशा वातावरणामध्ये या डबलबारीची सुरुवात अतिशय मंत्रमुग्ध अशी बुवांनी केलेली आहे. खरोखरच आजचा दिवस बुवांनी सांगितल्याप्रमाणे रामनवमीचा दिवस हा आणि रामनवमी म्हटल्याच्या नंतर आज हिंदू धर्मासाठी अतिशय खूप मोठा उत्सव. कारण राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. राम या नावाचा जप केल्यानं जितका पुण्य लाभ होतो तोच लाभ विष्णूच्या सहस्त्र नावाचा जप केल्यानं होतो. त्यामुळे रामनामाचा हा जप अत्यंत पवित्र असा मानला जातो, अत्यंत प्रभावीदायी असा मानला जातो. आणि म्हणून आज या ठिकाणी थोडंसं वेळेचं बंधन राखून बुवा बरंच काही सांगून गेलेत, ते नक्कीच परतफेड नक्कीच होणार. परंतु या ठिकाणी आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय भक्तिमय असा दिवस आहे. इथं सुरुवात ही भजनरूपी या ठिकाणी आम्ही करत आहोत.
सात जन्मांची ही लाभली पुण्याई, सात जन्मांची ही लाभली पुण्याई, म्हणून झालो पालखीचे भोई, म्हणून झालो पालखीचे भोई, शांतमय मूर्ती पहाटे सारखी, शांतमय मूर्ती पहाटे सारखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, आम्ही भाग्यवान आनंदाने दान, आम्ही भाग्यवान आनंदाने दान, जुळते हरोज दत्ताची पालखी, जुळते हरोज दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, दिगंबरा जरा पुरस नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा, नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा, विश्वाची रूपा माय बापा, विश्वाची रूपा माय बापा, तुझी सत्तेने तुझे गुण गाओ, तुझी सत्तेने तुझे गुण गाओ, तेने सुखी रहो सर्व काल, तेने सुखी राहो सर्व काळ, तूच श्रोता तूच वक्ता ज्ञानासे अंजन, तुझ श्रोता तुझ वक्ता ज्ञानासी अंजन, तूच श्रोता तूच वक्ता ज्ञानासे अंजन, तुझ श्रोता तुझ वक्ता ज्ञानासी अंजन, सर्व होणे जाणे तुझ्या हाती, सर्व होणे जाणे तुझ्या हाती, तुका म्हणे घेथे नाही मी तुम्हाला, तुका म्हणे नाही तुम्हाला, स्तवावे ते कवण कवण लागी, प्रवावे ते कवना कवना लागी, स्तवावे ते कवण कवण लागी, प्रवावे ते कवना कवना लागी, अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, थोडासा इफेक्ट द्या ना आपुरी पुण्य भूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया कविता महापुण्य राशी, दया
नमस्कार माझा सद्गुरु हरिमहा पुंडलिक वरदा हरिनाथ वक्रतुंड विघ्नहर्ता श्री गणपती गजानन संत शिरोमणी श्री ज्ञानराज ज्ञानेश्वर श्री तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री गगनगिरी श्री अकाली ब्राह्मण आई जोगेश्वरी आई गौदेवी आई भराड़ी आई भवानी श्री गुणकेश्वर श्री धामेश्वर श्री हरेश्वर श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ नो ब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज हा मानाचा मुद्रा सुप्रसिद्ध भजनगार गुरुवन श्रीमान भगवान लोकरे सुप्रसिद्ध भजनगार गुरुवन श्रीमान कृष्णा देशमुख बजरंग स्वामी समर्थ या ठिकाणी डोंबिवलीतील आणि आमच्या कोकणातील सुप्रसिद्ध थोडासा माझा बेस कमी करा साहेब हल हल आमचे परममित्र सन्माननीय दत्ताजी गोसावी या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. वा त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्राची काशी आपण आमच्या कोकणची काशी ज्याला म्हणतो कुणकेश्वर अगदी मंदिराच्या बाजूला राहणारे म्हणजे देवच खरा आला मुंबईत आमच्यासाठी असे आमचे गाडी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. बरेचसे कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. बुवाने अतिशय सुंदर असं या ठिकाणी सुरुवात केली आहे आणि आजचा हा दिवस बुवाने मगाशी सांगितलं आणि आयोजकांनी सुरुवातीला आम्हाला सांगितलं की बुवा आम्हाला ही अशी भांडणं नको. आमचा भांडण रोजचाच आपण आजचा दिवस खरोखर महत्त्वाचा आहे. रामनवमीचा दिवस आहे आणि आपल्या या हिंदू धर्मासाठी आज खरोखरच रामजन्म म्हणजे आज या ठिकाणी खरोखर खूप मोठा दिवस आहे. व अतिशय भक्तिमय अशा वातावरणामध्ये या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. रामकृष्ण हरी रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार घेऊन तुम्ही आणि आम्ही हे जीवन जगत असतो नाही का. आणि हे जीवन जगत असताना आपण आजूबाजूला होणाऱ्या काही गोष्टींकडे आपलं लक्ष जातं. पण या कलियुगामध्ये जर तरुण जायचं असेल तर या हरिनामाशिवाय पर्याय नाही का. आणि म्हणून म्हणतो हा रामकृष्ण हरी मंत्र हा घेऊन आम्ही तुमच्या समोर येत आहोत. बाकी बुवा बराचसा काय काय बोलले तर नक्की परत करतील. जॅकेट बिकेट भारी आहे बुवा. रायगड भूषण ही पदवी बुवांना मिळालेली आहे आणि खरोखर एकदा जोरदार टाळ्या बुवांसाठी. काही चांगले विरोधक जरी असले
जे चांगलं आहे ते चांगलं सांगितलं गेलं पाहिजे, नाही का? वाईट काय तर नंतर बोलतं, पहिला चांगलं. माझं हमिंग मारतोय काय ते? हॅलो, हमिंग मारतोय सर. तबल्याची लेवल द्या ना बरं. एकदा सुंदर असा साऊंड आहे अरविंद साहेब यांच्यासाठी, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कारण अक्षय साऊंड सर्व्हिस. कुहू 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 मेरी सारंग, कुहू कुहू मेरी सारंग, कुहू 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 मेरी सारंग. उधारित बनी स्वर तुझा, उधारित बनी स्वर तुझा. मधुर हे तराणे, मधुर हे तराणे. ऋतुराज आला, ऋतुराज आला.
हरिले जरा